नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली. गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत. लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली. ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत. संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी. बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात. म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो. नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा. याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले. बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे. नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा. 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या 3ही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज 15 ते 30 एप्रिल या आपल्या वरिता समाज येथे झालेल्या नाट्य कार्यशाळेचा आज समारोप आहे. 15 दिवसात या मुलांनी जे काही संस्कार घेतले त्या संस्काराचा उपयोग आज ते रंगमंचावर सादरीकरण करणार आहे.
रंगदेवता आणि श्री गणरायाला विनम्र अभिवादन करून नाट्य संस्कार कला अकादमी सादर करत आहे शिबिराचा समारोप. आता आपण जे सुंदर गाणं ऐकलं ते म्हटलं होतं गंधार कौशिकी चैतन्य
आरोही, आदित्य, स्वरा आणि गार्गी यांनी, आणि हे गाणं करून घेतलं होतं पूजाताईंनी. याच्यानंतर आपण एक नाट्यछटा बघणार आहोत. नाट्यछटा केली आहे निधी वाळिंबे. हॅलो हॅलो अप्पू, मी रुक्साना. जा, मी नाही बोलत. उद्या येतो म्हणून गेलास, आणि किती दिवस झाले माहितीत का? 14 दिवस झाले, अजून तू नाही आलास. मला फार आठवण येते तुझी. तू ये ना. तू लढायला जायच्या आदल्या दिवशी मी हट्ट केला म्हणून तू मला आईस्क्रीम खायला दिलंस, आणि नंतर मला फुगा पण दिलास. किती मज्जा आली त्या दिवशी. अब्बू, त्यानंतर आजपर्यंत आईस्क्रीमच खाल्लं नाही रे. तू ये ना लवकर. खरंच मला तुझी खूप आठवण येते. 4 दिवसांपूर्वी मी खूप रडले आणि मला खूप त्रास झाला. अब्बू, अरे अरे आपल्या शाळेवर बॉम्ब पडला रे. माझे सगळे मित्र मैत्रिणी गेले. रोया, निलोफर, सलमा, अफरान, कोणीच नाही राहिलं. आमचा खेळ निम्माच राहिला रे. रोयावर राज्य होतं. आता कोण घेणार राज्य? माझ्याशी कोणीच नाहीये खेळायला. तुला त्या गझलवी आठवतात का रे? त्या पण गेल्या. आता कोण माझे गाल ओढणार? कोण माझं कौतुक करणार आणि कोण मला एबीसीडी शिकवणार? परवा आम्हाला आपल्या घरातून इथं बंकर मध्ये आणलं. खूप कंटाळा येतो रे इथे. काही मज्जाच येत नाही. सारखे बॉम्बचे आवाज येतात. अम्मी सारखी रडत असते, म्हणत असते अप्पू परत कधीच येणार नाही. पण मी तिला सांगितलंय, अप्पू येणार. त्याच्या लाडक्या रुक्सानासाठी येणार. तो माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. अब्बू, तू माझ्याशी कधीच खोटं बोलत नाहीस ना? तू आलास ना की मला या फोनवर फोन कर. मी तुला नक्की घरापाशी घ्यायला येईन. आणि एक गंमत सांगू का? इथे ना फोनला रेंज नसते, म्हणून मी आपला टेलिफोन घरातून इथे उचलून आणलाय रे. तू मला नक्की या फोनवर फोन कर. मला खरंच खूप आठवण येते तुझी. अब्बू, तू लवकर ये. अब्बू, अम्मी येते. आता जर तिने मला फोनवर बोलताना बघितलं तर ती मला परत ओरडे आणि मला वाईट पण वाटेल. मी विसरलेच. अब्बू, तू कसा आहेस? हॅलो अब्बू. अब्बू, अरे बोल ना माझ्याशी. अब्बू, बोल ना. हॅलो. नाट्य संस्कार कला अकादमी गेली 47 वर्ष व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण देणारी ही आमची संस्था. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 15 दिवसाच्या कार्यशाळा घेतल्या जातात. जुलै महिन्यापासून रविवार सत्र सुरू होतं. ते 3 महिन्याचं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं रविवार सत्र असतं. यानंतर आपण भेटणार आहोत जून महिन्यामध्ये. आपल्या सगळ्या पालक आणि विद्यार्थ्यांचा एकत्र मेळावा होणार आहे. त्याचं निमंत्रण आपल्याला प्रत्येकाला पाठवलं जाईल. त्या मेळाव्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि त्यावेळेला पहिल्या परीक्षेचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. आज या मुलांना 15 दिवस कार्यशाळा घेतलं त्याबद्दलचं प्रशस्तीपत्र कार्यक्रम संपल्यावर मिळणार आहे. कोणीही घरी जाऊ नये नाटक झाल्यावर. यानंतर समारंभ आहे.
जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे ज्या रविवार सत्र आहे हे 3 गटांसाठी आहे. 5 ते 8 वयोगट, 9 ते 16 वयोगट आणि 16च्या वरती ज्या पालकांना इच्छा असेल त्या पालकांसाठी सुद्धा आहे. गेल्या वर्षी खूप चांगला प्रतिसाद पालकांनी या कार्यशाळेत दिला. आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व विकसित होत असताना मुलं तर नाट्यशास्त्र शिकतातच, पण त्याच्याबरोबर आपणही शिकलो तर आपण मुलांना घरी अधिक जास्त चांगलं समजावून शकू. बरं, वेळही सोडणं आणि आणणं शेवटी आपण करतोच, तर तोच 4 तास आपण स्वतः पण नाट्यशास्त्र शिकलो तर आपल्या आयुष्यामध्ये नाट्याचा जो आनंद घ्यायचा राहिलेला असतो तो आपल्याला घेता येईल. तेव्हा पालकांनी अवश्य विचार करा. जुलै ऑगस्ट सप्टेंबरला रविवार सत्राला 3 गटांसाठी आपण शिबिर घेणार आहोत. गेल्या वर्षीच्या कार्यशाळेतील पालक आणि जे कोणी मोठे विद्यार्थी होते त्यांनी वर्षभर ॲक्टिव्हिटीज केल्या. 3 महिन्यानंतर त्यांचं सादरीकरण तर झालंच, पण अजूनही ते विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत, संस्थेच्या कार्यात मदत करतायत. संस्थेच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी नेपथ्याचं इतरही काही कामं असतात बॅकस्टेजची, ती सुद्धा ते सांभाळतात. तेव्हा ज्या पालकांना या संदर्भामध्ये काम करण्याची इच्छा असेल त्याने अवश्य संपर्क साधावा. ज्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण घ्यायचं आहे, कारण या 3 महिन्यामध्ये फक्त अभिनयच आपण शिकवत नाही तर रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना या सगळ्यांची ओळख होते. ज्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे त्यामध्ये त्यांना काम करायला मिळतं, हा आनंद घ्यायला मिळतो. आता आपण पहिली नाटिका बघणार आहोत, सादर करीत आहोत. पहिली नाटिका आकृत घडलं या. लेखन दिग्दर्शन अंजली दत्तदार. नदी बघा कशी झुळझुळ झुळझुळ वाहतीये. मुलं पाण्यात पोहतायत, बाया कपडे धुतायत. अय्यो, माझे मित्र डुंबतायत. मी पण लोक प्लीज. अरे आपल्याला काम आहे. चित्रगुप्तांनी दामल्या आजोबांना स्वर्गात न्यायला सांगितलंय. काम सोडून खेळायला जायचं नाही. काम सोड. अहो, खेळायला नाही, डुंबायला. जर तू पाण्यात गेलास तर मी तो बर्फाचा रेडा बनवून टाकीन. नको नको नको. पण निदान नदीपाशी पाणी तरी प्यायला जाऊ का हो? खूप तहान लागलीये. हा, पाणी प्यायला तेवढं जा. काय वास येतोय तो एकदम. त्याच्यामुळे मला मळमळण्यासारखं होतंय. रेडेश्वरा, हा पाण्याचाच वास. लोक यात कचरा, प्लास्टिक, कारखान्याचं सांडपाणी टाकतात. तुझ्यासारखे रेडे या डुबतात.
मालक आपण फिरतोय. अरे हा पत्ता आहे की ट्रेजर हंट. अरे रेडेश्वरा, हा इतका दूर कुठून येतोय? इथे काही यज्ञ चालू आहे का? आणि लोकांची पडतात का? हो मालक, कोणीही यज्ञ करत नाहीये. हा तर रोजचाच धूर आहे. धूर धूर सगळीकडे. श्वास घ्यायला त्रास. माणसाच्या लोभामुळे निसर्ग झाला उदास. हे ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक. अरे हे तर कॉन्क्रीट आणि सिमेंटचं जंगलच आहे की. साईड मध्ये काय बोलायला? काही तुझे डोळे फुटलेत काय? अहो काका, ही काय फॅन्सी ड्रेसची स्पर्धा आहे का? तुमच्या बैलोबाला आवरा. अहो साईड द्या, आम्हाला ऑफिसला जायचं. आमची रोजची वाट आहे. हो रेडेश्वर, पटकन या गर्दीतून सुटायचा मार्ग शोधा. होय मालक, किंवा आपणच हरवून जाऊ. वाचलो एकदाच या गर्दीतून. रेडेश्वर, या मुलाला विचारायचं का? ए मुला, कोण? मी. इकडे. रेडेश्वर, पत्ता दाखव. हा पत्ता सांगशील का जरा? एक सेकंड. त्या पत्त्याच्या आधी तुम्ही मला सांगा की तुम्ही कोण? मी यमराज आणि हा रेडेश्वर. जर तुम्ही यमराज तर मी सूर्यदेव. तुम्हाला काय वाटलं? लहान आहे म्हणून फसवाल? काय रे मुला, तू माझ्या पिताश्रींचं नाव घेतोस? आता दाखवतोस तुला सूर्याची पिल्ल. नको, मानलं तुम्हाला. थांबा, हा बघतो. अरे हा तर माझाच पत्ता आहे. ओ, तुम्हाला कशाला हवाय? अरे चित्रगुप्तांनी पाठवले आम्हाला या आजोबांना न्यायला. चित्रगुप्त? कोण चित्रगुप्त? अरे चित्रगुप्ता नाही, चित्रगुप्त. काय मुलगा आहे, आता तुला चित्रगुप्त कोण नाही माहिती? एक सेकंड, खाली वाकावं थोडं. का? अहो आता तर गुगल सर्च करायचं आहे. हा मिळालं. म्हणजे ते काका ना जन्म मृत्यूचं लिहितात. मला माहिती आहे पत्ता. या माझ्या मागे. असं सरळ थोडस समोर नाही. समोर नाही हो, रस्ता संपतो. असं मागे असं तिरकत जायचं. सरळ जायचं. हा मग असं सरळ गेलं की तिकडे ती एक मोठी वस्ती. त्याच्यात तीच एक बिल्डिंग. त्याच्यात असतं की शेवटचा मजला बघा. हा खूप कॉन्फिडंट वाटतोय. ए मुला, तू येशील का आमच्या बरोबर? छे मला शाळेला जायचंय. चल रेडेश्वरा. खुश वाचले आजोबा. माझ्या आजोबांचा पत्ता हवाय ना. आता तुम्हाला गमतीचा पत्ता शोधायला पाठवतो. मालक, मला वाटतं आपण फिरतोय. हीच लोक मला तिसऱ्यांदा दिसतायत. अरे हा पत्ता आहे की ट्रेजर हंट? मालक, तो मुलगा आपल्याला हमखास फिरवत असणार. अरे खरंच की, आपण परत या ट्रॅफिक मध्ये आलो. मालक, रेडेश्वर. मध्ये काय भरायला? काय हा रस्ता तुला काकच आहे काय? इतका मोठ्या बैलाने काही दिसत नाही. वाव, काय कॉस्ट्युम आहे, मस्त. अरे हा पडला आणि तुला कॉस्ट्युमचं काय रे? दिसत नाही का पाहायला लागलंय? तुम्ही या भर रस्त्यात या बैलाला कुठे उभं केलंय? तुम्ही ट्रॅफिक ब्लॉक करताय आणि साईड बघा जरा. अरे रिक्षावाल्यानी याला धडक दिली. काय रे, तुला रस्ता दिसत नाही का तुला? अरे मी तर फोनवर होतो. म्हणजे लक्ष रस्त्यावर नाही, फोनवर. माझी रिक्षा बुक झाली होती. मी तर पत्ता शोधत होतो. तुम्हाला एवढं समजत नाही की वाहन चालवताना मोबाईल नको, लक्ष रस्त्यावर.
आपण ना ओला किंवा उबर करून येऊया. पाय कुठला किंवा माझा? अरे कोणीतरी उचला याला. अरे प्राणी मात्रांवर दया करायला शिकला नाहीत का तुम्ही? अरे उचला याला, उचला. हो हो हो, कंटेंट मिळाला. हे राजू कॅमेरा घेऊन ये पटकन पटकन. ओके ना? ओके. ब्रेकिंग न्यूज. एनकेएसच्या चॅनलवर एक एक्सक्लुझिव्ह फुटेज मिळाला आहे. एक बैल रस्त्याच्या मध्ये. हा बैल नाही, हा रेडेश्वर आहे. हा तेच ते रस्त्याच्या मध्ये पडला आहे. तो रस्त्याच्या मध्ये पडला आहे. एका स्कूटरवाल्याने त्याला धडक दिली आणि तो वेगाने निघून गेला. आता एक फॅन्सी ड्रेस घातलेला यम माझ्या शेजारी आहेत. आपण त्याला काही प्रश्न विचारले. तुम्हाला काय वाटतं त्याची आणि त्या स्कूटरवाल्याची काही दुश्मनी होती का? त्या स्कूटरवाल्याने तुमच्या बैलाला मुद्दाम धडक दिली का? तू गप ना गप. अहो मला उचलणार का की व्हायरल करणार? अहो थांबा जरा लाइटिंग ऍडजस्ट करू. ओके. ब्रेकिंग न्यूज. एनकेएसकडे एक एक्सक्लुझिव्ह फुटेज मिळाला आहे. हा बैल रस्त्याच्या मधोमध पडला आहे. हे एक्सक्लुझिव्ह फुटेज बद्दल मी तुम्हाला वेळोवेळी कळवेन. तुर्तास आपण येथे थांबूया. अरे शूट कर. अरे युट्यूबवर टाकू, व्ह्यूज मिळतील. बस करा. अरे काय फिल्मचं शूटिंग चाललंय का? हा पडलाय आणि तुम्हाला कंटेंट बनवायचंय. अहो कंटेंट म्हणजेच पैसा आणि मानवता. हा ती काय ऑफलाईन झाली का? आज काहीच काम नाही. सगळे रस्ते शांत आहे. एकाही चौकात एकही भांडण झालं नाही. शांत दिवस झाला. अहो इन्स्पेक्टर, बाहेर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. एक छोट्या पळत का आलास? अहो एक फॅन्सी ड्रेस घातलेला माणूस पहिल्यासोबत रस्त्याच्या मध्ये उभा आहे. फॅन्सी ड्रेस घातलेला माणूस प्रूफ दाखव. अरे नाटक चालू असेल रे. अहो नाही, तो म्हणतोय की तो खरा खरा यम आहे. काय यमराज? चल आपण बघू. अहो इन्स्पेक्टर बघा इकडे. काय दंगा चालू इथे? मालक हा कोण नवीन विलन? अय विलन म्हणतो का रे मला? कपड्यावरून तरी इन्स्पेक्टर वाटतीये. हे बघा, तुम्ही असं रस्त्याच्या मध्ये फॅन्सी ड्रेस करून तुमच्या बैलाला मध्ये आणलंय. लोकांना त्रास होतोय त्यामुळे. असं होत असेल तर मला तुम्हाला अटक करायला लागेल. इन्स्पेक्टर हा फॅन्सी ड्रेस नाही, मी खरा यमराज आहे. अच्छा, यमराज. तुम्ही यमराज तर मी दासीची राणी. हे बघा, चला तिकडे. हे बघा, असं होत असेल तर मला तुमच्याकडनं फाईन घ्यायला लागेल. पण आमच्याकडे कॅश नाहीये. मग जीपे करा. इन्स्पेक्टर आधी तुम्ही तुमचं काम करा. वाहनं चालवताना लोक मोबाईल बघतात, वाटेल तसा गोंधळ करतात, मोठमोठे हॉर्न वाजवतात, नियम तोडतात. त्यांना करा की अटक. एक मिनिट, ते माझं काम नाही. माझं काम, जर तुम्ही तुमच्या रेड्याला असं रस्त्याच्या मध्ये पार्क केला असेल तर तुम्हाला अटक करणं किंवा तुमच्याकडनं दंड भरून घेणं हे आहे. रीलमॅन, उचल त्या रेड्याला. मी हो तूच. आधी कॅमेरामॅन होतास, आता कॅरियर मॅन झालास. उचल त्याला. ओ ओ ओ सोडा द्या, सोडा सोडा. काय रे बैलवा, लागलं का तुला? मी बैलवा नाही, रेडेश्वर आहे. साक्षात यमराजाचे वाहन. अरे तेच ते. तुला लागलं ना? 2 मिनिटात जरा औषध घेऊन आलो. मालक हा परत येईल ना? हो, मी पुन्हा येईल. घाण वास कुठून येतोय? अहो मालक, तिकडं सगळीकडे कचरा पडलाय, त्याचाच वास येत असणार. या लोकांना समजत सुद्धा नाही की कचरा कुठे टाकायचा असतो. चल नाथा.
ते वेगळा करता करता बिमार पडायची वेळ आली आहे. त्या सडक्या वल्ल्या कचऱ्याला बिहार पडला नाही तर काय? लय वास येतो त्याचा, जो कोण उभं बी राहत नाही. आणि आमचा मुकादम आम्हाला हात मोजा रुमाल काय बी देत नाही. सूर्य उगवला, प्रकाश पडला सगळ्या गावावर. कचरा पडला सगळ्या रस्त्यावर. आरडा किती हा कचरा, डाव्या बाजूला किती हा कचरा, उजव्या बाजूला किती हा कचरा, तर त्याच्यामध्ये किती हा कचरा. अहो ह्या लोकांचं करायचं तरी काय? त्यांना दंड द्यायचा. दंड झाला, झाला वय, शिक्षा झाली, वय. दंड झाला, शिक्षा झाली, तरी पण ऐकना आणि हा कचरा संपना. तरी पण ऐकना आणि हा कचरा संपना. तरी पण ऐकना आणि हा कचरा संपना. अहो महाराज, पण यावर उपाय तरी काय? उपाय एकच, छोट्या मुलांना समजावून सांगायचं. पण त्याने होणार तरी काय? रोगराई कमी होईल. पण एवढे कष्ट का घ्यायचे? पृथ्वीवरचं आपलं येणं जाणं कमी होईल. आणि तुम्ही त्यांच्यासारखे का बोलताय? अरे सॉरी पृथ्वीवरचं आपलं येणं जाणं कमी होईल. यमराज, मी औषध आणलं. धन्यवाद मुला, तू आमची खूप मदत केलीस. चल रेडेश्वरा, आता खऱ्या कामाकडे वळूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया. अरे काय गोंधळ चाललाय? अहो मालक, ही गणपती विसर्जनाची मिरवणूक आहे. ह्या लोकांना डीजे शिवाय आनंदच नाही. आवाज कमी करा, लोकांना त्रास होतोय, समजत नाही का? नाही करणार, आज आमचा दिवस आहे. आमच्या भावना दुखावतात. वाढव रे आवाज अजून, वाढव. काय गाणी लावतात ही? त्या गणपतीला किती त्रास होत असेल. आता कळलं. जेव्हा मी कैलास पर्वतावर जातो तेव्हा गणपती मला शांतता हवी आहे असं का म्हणतो ते. कसला आवाज आई ऐको. इन्स्पेक्टर, यांना आवाज कमी करायला सांगा हो. माझं डोकं दुखायला लागलं, काहीतरी करा हो. चला हॉस्पिटलला न्या. हॉस्पिटलला न्या. बघितलं रेडेश्वर, इथे लोकांना माझी गरज लागतच नाही. होय मालक, तुमचं काम इकडं ऑटोमॅटिक होतं. अरे काय आवाज येतो? काय आवाज आहे? अरे काय आवाज आहे? रेडेश्वर, अहो कोणाचा फोन वाजतोय? तुमचाच रेडेश्वर. तुमच्या शिंगाला लाल लाईट लागलाय म्हणजे नक्कीच चित्रगुप्ताचा फोन असणार. नमस्कार चित्रगुप्त. यमराज, मोठी चूक झाली. काय चूक झाली? पटकन सांगा जरा. मी चुकीचा पत्ता दिला. दामले आजोबांना आणायचं नाहीये, तो दुसरा दामले होता. पण हे सगळं तिन्ही सांजेच्या आत करायचं होतं. आता वेळ गेलीये, तुम्ही दोघे तसेच परत या. ठेव तो फोन. म्हणजे मालक, आजचा दिवस फुल कन्फ्युजन.
सोबतच ह्याचे परिणाम सुद्धा. निसर्ग आहे आपला मित्र, त्याला जगा सगळ्यांनी. झाडं जास्त हीच आहे खरी कहाणी. पाणी स्वच्छ, हवा स्वच्छ, शहर ठेवा सुंदर. निसर्गाशी मैत्री करा, जीवन होईल सुंदर. जीवन होईल सुंदर. जीवन होईल सुंदर. जसराज अनुपम ठोंबरे, स्वरा विपुल वाणी, यश लोकेश जोशी, अरिन वैभव कुलकर्णी, श्रेयस विराज जोशी, चैतन्य मंदार साठे, मीनाली दिनेश गंडला, कौशिकी वैदिक फडके, आदित्य अभिजित सरगर, गंधार निलेश वाळिंबे, अंजली दत्तर. दिवाकर हे पुण्याचे नववी शाळेतील शिक्षक आणि त्याने हा साहित्य प्रकार मराठी साहित्यात आणला आणि अतिशय लोकप्रिय झाला. त्याला जवळजवळ 100 वर्षापूर्वी दिवाकरांनी हा प्रकार साहित्यात आणलेला आहे. 1911 साली त्यांची पहिली नाट्यछटा केसरीमध्ये प्रकाशित झाली. पण त्यानंतर मात्र दिवाकरही विसरले लोक आणि नाट्यछटा पण विसरले. पण नाट्यसंस्कार कला अकादमीने 1991 सालापासून नाट्यछटा स्पर्धा सुरू केल्या आणि या नाट्यछटा स्पर्धा याचं पुनरुज्जीवन झालं असं आमच्या संस्थेला या संदर्भात अनेक पुरस्कार मिळाले. प्रत्येक शिबिरामध्ये आम्ही पालकांना आवर्जून सांगतो की आम्ही प्रत्येकाने एक नाट्यछटा केलीच पाहिजे, ती त्यांना खूप उपयोगी पडेल. आता सुद्धा यातल्या 4 विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या नाट्यछटा सादर केल्या. त्याचं सादरीकरण आता आपण पाहणार आहोत. 3 नाट्यछटा आता सादर होतील आणि त्यानंतर दुसरं नाटक सुरू होणार आहे. तर पाहूया नाट्यछटा. नमस्कार, मी चैतन्य मंदार साठे. मी तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. या नाट्यछटेचं नाव आहे धाकटं होण्याचं दुःख. अगं हे आई, अगं हे बघ, हा शर्ट मला गुडघ्यापर्यंत होतोय. काय? अगं हे ऐकू नाही येते. ओ काय? दोनदा धुतल्यावर छोटं होईल, मग बरोबर होईल. अगं आई, छोटा तर होईल, पण तोपर्यंत मी बुजगावण्यासारखं दिसायचं का? अहो असे का दुखताय? ओ मी फक्त एका कपड्याच्या बाबतीत काय बोलतोय? नाही हो, माझ्या बाबतीत ना सगळ्यांमध्ये सेकंड हँड लिहिलंय. आता बघा हा, परवाची गोष्ट. मी असं बाबांकडे गेलो आणि म्हणलं की मला सायकल चालवायला शिकायची. तर बाबा काय म्हणले माहितीये का? ते म्हणले की ताईची सायकल ठेवलीच आहे खाली, तुझ्यासाठीच आहे, चालवायला सुरुवात करू उद्यापासून. अरे देवा, आता काय ती किरकिर आवाज करणारी सायकल मी वापरू? त्याचा टायर पण पंक्चर व्हायला आलंय. जाऊ दे, हे परवाचं हे ठीक, पण जेव्हा मला ताईनी तिचं 4थीचं गणिताचं पुस्तक दिलं तेव्हा मला अजूनच वेगळं वाटलं. पण मी जर आईला विचारलं असतं तर आई मला काय म्हणणार आहे माहिती होतं? आई एकच म्हणू शकणार होती की आम्ही पण आमच्या लहानपणी आमच्या भावा बहिणींचीच पुस्तकं वापरायचो, फक्त कव्हर घेतलं आणि बदललं की झालं काम. त्यांच्या मते अभ्यास बदलत नाही. अहो पण मी पुढच्या पिढीतला आहे ना. आम्ही आता मे महिन्याच्या सुट्टीत अभ्यासाचा काय विचार करत बसलो होतो मला पण नाही कळलं. पण टीव्ही लावला असता तर मग लगेच ताईंनी रिमोट घेतला असता आणि आईला सांगितलं असतं की मी आत्ताच लावला आहे ताईला सांगायला. तर मग आई म्हणलीच तर मग ताईंची बाजू आलीच असती ना समोर. आता बघा, तुम्हाला म्हणून सांगतो, बाकी कोणाला सांगू नका. हे फक्त घरच्यांच्याच पुरतं नाही. आता आज सकाळची एक गोष्ट सांगतो. आमच्या घरी आले होते पाहुणे. तर त्यांनी ताईकडे बघून ताईला विचारलं की काय, कितवीत गेलीस? अभ्यास वाढला असेल, अवघड पण झाला असेल. आणि माझ्याकडे बघून काय विचारतात माहितीये? काय बरं ना, मजेत असशील. कोणाला माझ्या अभ्यासाचं काही पडलंय का? मी पण गणित
यानंतर नाट्यछटा सादर करते कौशिकी. नमस्कार, माझे नाव कौशिकी विद्युत फडके. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे सेल्फी. भाई दमलेला पण एक सेल्फी काढते. खिसू ओके, बाय बाय सेल्फी. अहो, असं काय बघताय माझ्याकडे? काय मला वेड लागलं असं वाटतंय का तुम्हाला? नाही हो, त्याचं काय आहे ना, माझ्या मागच्या वाढदिवसाला आई बाबांनी मला स्मार्टफोन गिफ्ट केला. मग काय सर, टोक 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 चालूच. आणि त्यात मी सेल्फी कसा काढावा याचा मोठा कोर्स पण केला. मग काय, इकडे गेलो की सेल्फी, तिकडे गेलो की सेल्फी, सगळीकडे नुसते सेल्फी. आणि त्यात आम्ही मुंबईला गेलेलो आता मे महिन्यात. एक ट्रेन थांबली, आम्ही उतरलो, ट्रेन थांबलीच होती. म्हटलं चला एक सेल्फी काढू म्हणून अशी बाहेर पोच घेतली बरं का. आणि सेल्फी काढत होते तेवढ्यात लोकांचा लोंढा आला. मी गेले ना ट्रेन मध्ये, आईने कसो ओढून काढलं. वाचले. सेल्फी काढताच आला नाही, पण नंतर आईची पोटभर बोलणी खाल्ली ती वेगळीच. राहू दे. काय म्हणता, का गेलेलीस मुंबई? काही खास नाही हो, नेहमीच लग्न. अहो, फारच जवळचं लग्न होतं. म्हणजे माझ्या आईच्या काकूच्या मामीच्या दिराच्या वरच्या शेजारी राहणाऱ्या पोळीवाले काकूच्या नातीचं लग्न. फारच जवळचं होतं नाही का? मग इतकं जवळचं लग्न असेल तर नटणं मुरडणं आलंच नाही का? अहो, तुम्हाला सांगते, असा सुंदर घागरा घातलेला आणि मेकअपही केलेला. मग इतकी सुंदर दिसत होते तर एक सेल्फी तो बनताय ना, मनाची बाहेर पडली. आणि सेल्फी काढत होते तेवढ्यात त्या काकू ओरडायला लागल्या, अरे वाचवा, हिला चक्कर येते, वाचवा. चक्कर कसली, सेल्फी काढता नाही ना आला. राहू दे, नेक्स्ट टाइम. पुण्याला गेल्यावर आमच्या शेजारच्या आजींना मला विचारलं, काय ग कौशिकी, येतेस का माझ्यावर देवळात? तर म्हटलं चला तिकडे जाऊन सेल्फी काढू म्हणून गेले आजींबरोबर देवळात. नमस्कार केला आणि असे भारी सेल्फी काढले. इतके भारी सेल्फी आले, मग आजींना विचारलं, काय आजी, काढता का माझ्यावर एक सेल्फी? तर त्या काय म्हणाल्या माहितीये? अगं कौशिकी, तुझा तो सेल्फी कॅमेरा बंद, पण माझा मुक्त आणि जिवंत सुद्धा. तुला माहितीये ना, मी त्या महिलाश्रमात काम करते. तिकडे राहणाऱ्या प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे माझी प्रतिमा. आणि पर्यायाने माझा तो सेल्फी काढेल. आणि त्या हसल्या. आजींचं हे बोलणं ऐकून मी अगदीच लाजिरवाणी झाले आणि तेव्हाच ठरवलं, आता सेल्फी कधीच काढणार नाही. सेल्फी काढीन तो फक्त माझ्या कष्टांचा आणि कर्तृत्वाचा फ्लॅशचा घेऊन. धन्यवाद. यानंतर नाट्यछटा सादर करतोय श्रेयस. नमस्कार, माझं नाव श्रेयस विराज जोशी आणि माझ्या नाट्यछटेचं नाव आहे मला काहीच बोलायचं नाही. खरं तर मला काहीच बोलायचं नाही. अहो, का म्हणून काय विचारता? घरात, शाळेत, सगळीकडे मला गप्प बसायला सांगतात. श्रेयस, गप्प बस. श्रेयस, प्रश्न विचारू नकोस. तेच ऐकून कंटाळा आलाय. बाबा तर सारखे म्हणतात, तू ना खूप प्रश्न विचारतोस. आई तर सारखी मला ओरडतच असते. आजी आजोबा सुद्धा म्हणतात, अरे जरा प्रश्न विचारत जाऊ नकोस. एवढे सगळे मला म्हणतात, पण स्वतः तर बोलतच असतात. आई बाबा तर तासन तास काय दिवसभर मोबाईलवर बोलत असतात. आजोबा सुद्धा त्यांच्या मित्रांसोबत तासन तास बोलत असतात. आजी सुद्धा तिच्या भजनातल्या मैत्रिणींसोबत बोलत असते. मग मीच का नाही बोलायचं? परवा काय झालं, शाळेत आमच्या बाई सकाळपासून
ते वाक्य मी माझ्या मनात ठेवलं आणि नंतर संध्याकाळचीच गोष्ट आहे, माझ्या आजीची मैत्रीण घरी आली. आजीची मैत्रीण म्हणाली, पोटात दुखतंय, रात्रभर झोप नाही. मी तिथे होतो. लगेच मी म्हणालो, म्हणजे तुमच्या पोटात सुद्धा बाळ असणार, ते हल्लं की दुखतं. तेव्हा आजीने माझ्या पाठीत एक धापण धपाटा घातला. मी जोरात ओरडलो, माझं ते ओरडणं ऐकून आई किचन मधून बाहेर आली. आजीला विचारलं का त्याला मारलं. आजी सुद्धा सांगितलं याने असं केलं. पण नंतर काय, आजीने धपाटा मारला आणि आजी पुस्कळीत पडली. आणि ते माझं काय चुकलं यार. मी एवढंसं बोललो तर त्यात माझं काय चुकलं आणि मलाच का मार मिळाला. आता तुम्हीच सांगा, मी लहान आहे, हे गाते का, असे मला प्रश्न पडतात. मग मी प्रश्न विचारले तर काय होतं, सगळे मला मारतातच का. पण नाही, आता मी ठरवलंय की कोणाशीही बोलायचं नाही. कोणी विचारायला आलं तरी सुद्धा बोलायचं नाही. म्हणजे आई बिळी गुच्ची, हाताची घडी, तोंडावर बोट. धन्यवाद. नाटकाचं नाव आहे अदृश्य सत्य. याचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय हर्षदा टिल्लुईने. सगळ्या मुलींकडून थँक्यू. आणि ताई, आमच्या सगळ्या मुलांकडून थँक्यू. अरे कसलं भारी सेलिब्रेशन होतं रे. हो. यू नो आय एम सो रिच की मी माझ्या बर्थडेला असं बेसिक सेलिब्रेशन नाही करत. असं खूप मोठं ग्रँड सेलिब्रेशन करतो. 3 टायर मोठा केक असतो, 5 क्लोथ्स. आणि ह्या बर्थडेला तर मला PS6 गिफ्ट केला. तुझं तर काहीच नाही. मी तर माझ्या एव्हरी बर्थडेला आउट ऑफ इंडिया ट्रिप्स करतो. अरे ते सोड, माझ्या प्रत्येक बर्थडेला मला गेमिंग आयटम्स मिळतात. बरं ते सगळं सोडा, बर्थडे छान झालं. हो. हे घ्या तुमचा रिटर्न गिफ्ट. हे घे तुला. थँक्यू. थँक्यू. तुम्ही निघालात का? हो. बरं, बाय. बाय बाय. चला जाऊया, तसाही खूप उशीर झालाय. चला. तिचा ड्रेस किती भारी होता ना. हो. आई, तिचा केक पण खूप छान होता, दादी सजलेला. पण तिच्याकडे इतके पैसे कसे आले असतील. तिचा फक्त काहीच कमवते. चला ढग गडगडायला लागले, आता आपल्याला निघायला हवं. सारिका, ईश्वरी ताई, काय ग, काय झालं. आम्ही निघतो आता. तुम्ही एन्जॉय केली का बर्थडे पार्टी. हो. मला बरं वाटलं तुम्ही सगळे आला. नीट जा. हा, बाय बाय. थँक्यू सो मच ताई, किती सुंदर झालं बर्थडे. थँक्यू 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 थँक्यू. अगं हो ठीक आहे. तुला मज्जा आली ना पण खरंच. हो ताई, खूप मज्जा आली आणि माझे सगळे फ्रेंड्स पण आलेले. बरं ठीक आहे. आता आभार घरून सुद्धा आले आणि उद्या तुला शाळेला पण जायचंय ना. हो. चल झोपू आता. ताई, आता आई असते ना तर तिला मातीच्या वासाने
त्यांनी नक्की कळलं असतं की पाऊस येणार. आणि बाबा त्यांनी नक्की गरम गरम भजी आणली असते. अगं उगाच उगाच जुन्या आठवणी काढू नकोस. झोप आता. अरे इथे काय चमकतंय? हा हेडफोन इथे कसा आला? कोणी ठेवला असेल इथे? हा इतका का चमकतो? आणि सानिका कुठेस? अगं ताई मी इकडे आहे. मला इथे काहीतरी सापडलंय आणि ते चमकतंय. अगं पावसात काय करतेस? आजारी पडशील. पटकन आत ये. आले अगं सानिका केवढी भिजलीस? कुठे काय करत होतीस एवढ्या पावसात? अगं ताई मला तिथे खरंच काहीतरी चमकताना दिसलं. जा पटकन कपडे बदलून ये. वर आले. मला उद्या लवकर कामाला जायचंय म्हणून मी झोपते. हो. झोपले वाटतं. हा हेडफोन तिथे कोणी ठेवला असेल आणि का ठेवला असेल? सानिका उठ, शाळेला जायचंय ना. आपलं कसं पोट आणि डोकं खूप दुखतंय. म्हणून सांगितलं होतं पावसात भिजू नकोस. बुडली आता एका दिवसाची शाळा. अभ्यास सुद्धा बुडला. बरं ठीक आहे, आजच्या दिवस परवानगी देतीये, पण उद्यापासून शाळेला जायचंय. हा घरी बसून अभ्यास कर. मी निघते. काळजी घे. बाय. ताई गेली बघते. किती छान हेडफोन आहे ना. घालून बघते. मला खेळायला खूप मजा आली, पण त्याच्या आधी त्याने मला खूप त्रास दिला. हो शिट, मी परीक्षेत नापास झाले. आता मला खेळायला घेत नाही. या ड्रेस किती छान होता, पण पैसे हे मला किती आवडतात. हे दोघं माझ्याशी किती वाईट वागतात. माझे सेलिब्रेशन अजिबात आवडले नाही. मला तुझी चांगला हवा लागेल. मग अरे बापरे, हा हेडफोन घातल्यावरच सगळे आवाज येतात. असं का होत असेल? एक काम करते, जोपर्यंत काही घरी येत नाही तोपर्यंत बघते या हेडफोनची नक्की काय गडबड येते. आता मी लगोरी फोडणार आहे. चालेल आता आपण काय खेळायचं? चला कॅच खेळूया. ए थांब, मी तिथे येते. चालेल. अरे मुलांना, तुम्ही काय खेळताय? ताई आम्ही कॅच खेळतोय. सानिका का नाही आली घरी खेळायला? अगं सानिकाला बरं वाटत नव्हतं. काल रात्री पावसात भिजली ना, म्हणून घरीच आहे. बरं ठीक आहे, मी निघते. तुम्ही खेळा. हे तिथे कॅच. हे घे सारा कॅच. एक आणखी कॅच. अरे ती कॅच. अरे बावळतेस का? किती जोरात फेकलास? आणि पेन करून त्याच काकूची काच फोडायची होती का रे? तुला माहिती आहे ना काकूची ओरडतात. अरे तुला येड आहे का? तुला पण माहिती आहे का काकू किती किरकिर करतात? कळत नाही का तुला? अरे सॉरी ना यार, चुकून झालं. मी मुद्दाम नाही केला. तो बोल हातातून सुटला. जाऊ दे, चला आपण जाऊया. नाही तर ते काकू ओरडतील आपल्याला. हो चला. अरे कोणी फेकला बॉल? अरे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला परत सांगून पण तुम्ही इथेच येऊन खेळता. तुम्हा मुलांचं तर नेहमीच असतं. किती ओरडा तुम्हाला, आणि तुम्हाला माझीच खिडकी मिळाली का रे फोडायला? बरं झालं मी इथे जवळ होते, नाही तर एवढ्या जोरात आलेला बॉल मला येऊन लागला असता. जाऊ कुठे तरी बैठी खेळ किंवा दुसरीकडे जाऊन खेळा. Sorry, काकू. काकू आम्हाला बॉल परत मिळू शकतो का? नाही मिळणार. निघा. एक काम करते, हा हेडफोन घालून बघते नक्की काकूच्या मनात काय चाललंय ते.
पण ही सगळी मुलं माझ्या नातवंडांसारखीच आहेत. मला माझ्या नातवंडांना काही चांगलं शिकवता नाही आलं तर पण मी ह्यांना तरी काहीतरी शिकवायचा प्रयत्न करणारच. ह्या काकू किती चांगल्या आहेत आणि आमच्या मुलांबद्दल किती विचार करतात. एक काम करते, मी त्यांना समजवते. अरे थांबा थांबा, कुठे चाललात? त्या काकू खरंच खूप चांगल्या आहेत आणि त्या आपल्याबद्दल खूप चांगला विचार पण करतात. ए, तू काही खोडं नको बोलूस. तुला कसं माहिती त्या काकूंच्या मनात काय चालू आहे? अगं ते काकू मला सारखं बोलत असतात. त्यांनी आम्ही इथे खेळलेलं अजिबात नाही आवडत. तुला विश्वास नाही ना बसत? चल तू माझ्या हे काय वेडी पिढी झालीस का? तूच चल त्यांच्याकडे. आता आम्ही चाललो दुसरीकडे खेळायला. अरे हो, चला चला. अरे थांबा ना. अरे अरे कोण रडतंय? माझ्या आजूबाजूला तर कोणीच नाहीये. हीच ती शेवटची रात्र. उद्याचा सूर्योदय पाहिन, पण मावळताना पाहिन का नाही माहिती नाही. अरे कोण रडतंय? मी वडाचं झाड, तुझा जुना मित्र. तू तुझ्या आजोबांसोबत यायची मला भेटायला. अरे काय झालं? तू का रडतोयस आणि तू असं का म्हणतोयस की ही तुझी शेवटची रात्र आहे? काय सांगू तुला, काल ना हे झाड चांगलं आहे. अरे हो, हे 100 वर्षापूर्वीच आहे. आणि बघ ना, याचा बुंदा किती मजबूत आणि मोठा आहे. आणि याच्या फांद्या तर बघ किती छान आहेत. पण आता रस्ता रुंदीसाठी आपल्याला कापावं लागणार आहे, कारण हे रस्त्याच्या मध्ये येत आहे. ऐक ना, आता आपल्या याची सिच्युएशन कंडिशन कळली आहे ना, तर आपण उद्यापासून काम सुरू करू. ठीक आहे, चला. चला. अरे झाडा, एवढं सगळं झालं तुझ्यासोबत, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझी नक्की मदत करेन. थँक्यू. मला खात्री आहे की तू काहीतरी करशील, कारण तुझं मन शुद्ध आहे. अरे शिट यार, आता मी ताईला काय सांगणार आहे? काय सांगू मी तिला? मला अगं सानिका, तुला बरं वाटत नव्हतं ना? शाळेला दांडी मारली आणि हिंडत होतीस. अगं ते तसं खरंच काही नाहीये. खरंच सांगते मी तुला एक गोष्ट सांगेन, पण तू प्रॉमिस कर तू कोणालाच नाही सांगणार. काय सांगणार आहेस? उगीच कुठली कारणं सांगू नकोस. अगं तर मी तुला काल सांगत होते ना की मला त्या झाडापाशी काहीतरी दिसलं आणि ते चमकत होतं. अगं हा तो हेडफोन, आणि या हेडफोन घातल्यावर दुसऱ्यांच्या मनातलं ऐकू येतं. मी तुला ओरडू नये म्हणून तू अशी कारणं सांगतेस ना? नाही तर खरंच नाही. प्लीज, तुला विश्वास बसत नाहीये ना? एक काम कर, की तू हेच म्हणत होतीस ना मगाशी, घराचं बिल भरायचंय, सानूसाठी नवीन दप्तर आणायचंय, तुझ्या शाळेच्या फीस भरायच्या आहेत आणि असे किती सारे अजून खर्च. मी माझ्या पगारात हे कसं भागवणार आहे? पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी माझ्या सानूला नाही कळल्या पाहिजे. ताई, हो ना, तू हाच विचार करत होतीस ना? अगं हो ग, हाच विचार करत होती. म्हणजे हे खरंच जादुई हेडफोन आहे. ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला नक्कीच, मी या वर्षी खूप अभ्यास करून ते नक्की स्कॉलरशिप मिळवेल. बरं बरं, उद्या शाळेला जायचंय ना, झोपवर. सानिका, सानिका उठ, शाळेला जायचंय ना. अगं ते माझे हेडफोन कुठे आहे? अगं मला नाही माहिती, तू काल झोपण्याच्या आधी बाजूलाच ते ठेवला होता. अगं ताई, मी पूर्ण घरभर शोधले. खरं सांग, तूच घेतलेस ना ते? अगं नाही ग, खरंच मी नाही घेतला. कुठल्या तरी रूम मध्ये असेल. अगं ताई, नाही कुठे. माझे हेडफोन कुठे गेले सांग ना मला. अगं सानिका, तरी तसेही ते तुझे हेडफोन होतेच, ते तुला सापडले होते. आणि चांगलं वागण्यासाठी असं दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून नाही राहू शकत. तुझं मन शुद्ध आहे आणि तू सगळ्यांना मदत करतेस, म्हणून तुला या गोष्टी ऐकू येत. अशीच सगळ्यांना मदत करत राहा, ठीक आहे? आता रडू नकोस. हो ताई, जे तू म्हणतीये ते अगदी खरं आहे. माझ्याकडे देण्यासारख्या खूपही गोष्टी होत्या, पण मी माझ्या श्रीमंतीच्या गर्भात कोणाला काहीही नाही दिलं. मी आजपासून मी सर्वांना
सगळ्या गोष्टी शेअर करेन. काय म्हणता मित्रांनो, तुम्ही तुमच्या गोष्टी तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करता ना? हो ताई, सानिकामुळे आम्ही सगळे मुलं आजकाल चांगले वागायला लागलो. मी माझ्या वर्गामध्ये मारामारी करायचो, पण आता मी माझ्या सगळ्या मित्रांबरोबर चांगला खेळतो. मी आधी चॉकलेट खाऊन त्याचे रॅपर तिथेच फेकून द्यायचे, पण आता मी त्याचे रॅपर डस्टबिन मध्ये टाकते. तुम्ही लोक पण कचरा डस्टबिन मध्ये टाकता ना? मी रोज देवाचा श्लोक म्हणतो. मी रोज वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करतो. मी माझा वाढदिवस गरजू मुलांना मदत करत साजरा करते. ही सर्व मुलं तर आता छान बघायला लागली, म्हणूनच हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. सांगते अभिनय झेंडे, गंधार निलेश वाळिंबे, आदित्य राहुल गाडगीळ, मल्हार आदित्य खोतनीस, आरोही आदित्य पोतनीस, निधी अनिरुद्ध वाळिंबे, सुमेश सन्मती शहा, सारा सागर माळी, रोमा दिग्पाल नांदेकर, गार्गी पाली प्रमोद काळे, हर्षदा टिल्लू. नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळे प्रेक्षक हात जोडून नमस्कार करत नाही तोपर्यंत मी नमस्कार म्हणत राहतो. नमस्कार. हा मुलांना आम्ही पहिला संस्कार दिलाय की समोरची व्यक्ती नमस्कार म्हणल्यावर आपणही नमस्कार म्हणला पाहिजे. या शिबिरामध्ये 15 दिवसाच्या शिबिरामध्ये सर्व पालकांचं खरं म्हणजे कौतुक आहे की शाळा काही काहींच्या खरं संपल्या नव्हत्या, त्यामुळे थोडासा प्रतिसाद कमी होता यावेळेस. आणि रणरणतं ऊन, या उन्हामुळे या उन्हामध्ये सुद्धा सगळ्या पालकांनी अगदी वेळेवर ते आणून सोडत होते आणि वेळेवरती घेऊन जात होते. या उन्हामुळे थोडीशी मुलांमधली एनर्जी आणि प्रशिक्षकांची एनर्जी थोडीशी जरा कमी होत होती, परंतु तरीसुद्धा 15 दिवस छान झाले ना मुलांनो? आवडलं का तुम्हाला? हां, त्याने आता सांगून टाकलं की नेक्स्ट इयरला येणार आहे. आपण दरवर्षी या कार्यशाळा घेतल्या तर त्याचा नक्कीच फायदा होतो, कारण हा एक रियाज असतो आणि हा रियाज होणं फार महत्त्वाचं असतं. हा कार्यक्रम जरी शिबिराचा समारोप असला तरी यांच्या एकंदर नाट्यानंदाचा ही सुरुवात आहे. खरं म्हणजे आज जे त्यांनी काय अनुभवलं आहे त्याचा त्यांना आयुष्यात खूप मोठा उपयोग होणार आहे. हे जे संस्कार आहेत त्यांना आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत. आणि पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण सतत संपर्कात राहा संस्थेच्या. आपलं फेसबुक पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे, आपण एक ग्रुपसुद्धा करणार आहोत विद्यार्थ्यांच्या याचा. त्याच्यावरही आपल्या संस्थेच्या काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या येणार आहेत. जूनमध्ये आपला मेळावा आहे आणि त्या मेळाव्याच्या वेळेला आपण पुढच्या वर्षात काय काय करणार आहोत हे सगळं सांगितलं जाणार आहे. तेव्हा संपर्कात राहा. मगाशी सांगितल्याप्रमाणे जुलैपासून जे 3 महिन्याचं सत्र आहे त्याचे हे तिन्ही गटांसाठी आहे, 5 ते 8, 9 ते 16 आणि 16च्या वर कोणीही. या गेल्या वर्षीचा इतका अनुभव छान आहे की काही पालक असे होते की ज्यांनी मुलांना त्या 9 ते 16 वयोगटामध्ये घातलं होतं, मुलांना त्या वर्गात सोडायचे आणि स्वतः मोठ्या वर्गामध्ये जाऊन बसायचे. म्हणजे सोडणं आणणं हा प्रश्नच नव्हता, तेही तिथंच 4 तास शिबिर करत होते. असं हे कार्यशाळा जुलैमध्ये सुरू होणार आहे. आणि ज्या पालकांना काही मदत करावीशी वाटते ते असे अनेक उपक्रम आपले असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला मदत करता येईल. आपल्या जुलैमध्ये नाट्यशाळा स्पर्धा असतात, त्या स्पर्धाच्या संयोजनामध्ये पालकांचं स्वागत आहे. कोणाला जर मदत करायची असेल तर नेहमीच स्वागत आहे. नाट्यशाळा स्पर्धा, त्यानंतर एक आपल्या नवीन स्पर्धा अभ्यास नाट्य स्पर्धा म्हणून आपण घेतो, त्या स्पर्धाही खूप त्यालाही मदत लागते आपल्या सगळ्यांची. तर आपण सगळेजण संपर्कात राहा अशी विनंती आहे. आपल्याला जे काही आम्ही तुम्हाला सूचना पाठवतो त्याला उत्तर देत चला. आज या ठिकाणी प्रशस्तीपत्र देण्याकरता एक माझी विद्यार्थिनी आलेली आहे, इंद्रायणी चव्हाण. तिचा परिचय संध्याताई करून देतीलच, परंतु आपल्या सगळ्यांनी कदाचित अशी एक परिकथा आहे. आता आपलं राज्य नाट्याला जे नाटक आलं होतं ते नाटक तुम्ही पाहिलं असेल. हे नाटक जेव्हा 30 वर्षापूर्वी मला वाटतं ते नाटकाचा प्रयोग आम्ही केला होता, त्यावेळेला ती त्याच्यातल्या छोट्या भूमिकेमध्ये ती काम करत होती. परवा जेव्हा परिकथेचा प्रयोग केला तेव्हा त्यातली प्रमुख भूमिका करणारी विद्यार्थिनी तिचा परिचय करून दिला होता की ती आता खरोखरच सामाजिक काम करते.
आणि त्याच तीन भूमिकांमधली ही एक इंद्रायणी आहे की ही सुद्धा खूप मोठं काम करते. काय काम करते ते संध्याताई तुम्हाला परिचय करून देतील. संध्याताईंनी तिचा परिचय करून द्यावा आणि मग आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. हां, बरोबर. सरांचे जे असे चांगली कामं करणारे जे आत्ता विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल सरांनी आम्हाला पुष्कळदा खूप सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इंद्रायणी ताईंचं नाव असतं. लहान मुलांसाठी जे आपलं प्रशिक्षण वर्ग आहे तसाच युवा वर्गासाठी सुद्धा सर प्रशिक्षण वर्ग घेत होते आणि त्याच्यात ते वेगवेगळ्या एकांकिका वगैरे बसवायचे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि गावोगावी दौरे पण केलेले आहेत. आणि त्यानंतर नाट्यसंस्कारमधनं बाहेर पडल्यानंतर त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे. अनेक थोर कलाकारांना असं त्यांनी मेकअप केलेलं आहे आणि त्यापैकी एक मोठं नाव म्हणजे इरफान खान. माहिती आहे ना सगळ्यांना? इरफान खान त्यांना मेकअप केलेला आहे. म्हणजे बघा, आपल्याला आज कौतुक करण्यासाठी केवढी मोठी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे. त्यानंतर त्या म्हणजे इंद्रायणीताई हे अक्षरशः हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे की हे तर मेकअप आर्टिस्ट आहे, त्या उत्कृष्ट कलाकार आहेत, अभिनय उत्कृष्ट करतात आणि मेकअप आर्टिस्टचं त्यांनी काम सोडलं. ते केवळ आकाशवाणीत काम मिळालं म्हणून आकाशवाणीत त्यांनी नभोनाट्यात कामं केली. त्याशिवाय निवेदक म्हणून पण काम केलेलं आहे त्यांनी. आणि आता ते अतिशय अगदी वेगळ्या प्रकारची एक शाळा, गोकुळ नावाची एक शाळा आहे, त्याचं काम बघतात. ही अतिशय वेगळ्या प्रकारची शाळा आहे आणि त्याच्याबद्दल त्याच तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतील शाळेचं कार्य कसं चालतं ते. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं त्यांचं कार्य आहे ते म्हणजे त्या उत्कृष्ट ट्रान्सलेटर आहेत. त्यांनी अनेक मोठ्या पुस्तकांची मराठीमध्ये ट्रान्सलेशन्स केलेली आहेत आणि असं हे व्यक्तिमत्व आज तुमचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला लाभलेलं आहे. आणि माझीही आज त्यांच्याशी ओळख झाली, इथल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची त्यांच्याशी ओळख झालेली आहे. हे आमचं सुद्धा सगळ्यांचं भाग्य आहे. आत्ताचं जे शिबिर झालं त्यासंबंधी पालकांच्या काही प्रतिक्रिया, पालकांना काही सांगायचं असेल किंवा मुलांना काही बोलायचं असेल तर ते इथे येऊन बोलू शकतात. मी डॉक्टर प्रमोद काळे. सरांचा ॲक्च्युली मी ऐकून खूप वेळा होतो सरांच्याबरोबर, कारण की आकाश पुके असतील, ज्ञानेश्वर तांबे असतील, ते माझे जवळचे मित्र आहेत आणि ते सरांचे सगळे शिष्य आहेत. की मुलांना रविवारी जरी सुट्टी असली तरी पालकांच्या अंगावरती काटा येतो आणि या मुलांना दुपारी 12 ते 5 जिथं आपलं डोकं कधी रणरणत्या उन्हात शांत राहू शकत नाही अशा ठिकाणी ही मुलगी मॅडम आहेत, सर आहेत, यांनी या सगळ्या मुलांना 19-20 मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना सांभाळून घेतलं, संयमानं सांभाळून घेतलं. ही फार मोठी गोष्ट आहे आणि यामध्ये नाटकीय काही नव्हतं. नाटक शिकवत असताना सुद्धा सर फार जेन्युनली तुम्ही या विद्यार्थ्यांना सांभाळून घेत होता, त्याचं फार कौतुक आहे मला. सरांनी ज्यावेळेला ॲड टाकली होती की ज्याची त्यांची परंपरा 4 दशकांची आहे, ते ऐकल्यानंतरच मला वाटलं की सर एवढ्या संयमानं शिकवत असतील तर योग्य ठिकाणी मी माझ्या मुलीला, गार्गी काळे माझी मुलगी आहे, तिला मी घालू शकतोय. आता मी मगाशी नाटिका बघितली छोटीशी, त्यामध्ये तिला काही 4-5 संवाद होते, पण त्याहीपेक्षा जास्त मला आनंद या गोष्टीचा तिचा जो वावर होता स्टेजवरचा तो फार आपसूक वावर होता आणि तो माझ्यासारख्या पालकाला फार मोठा आनंद देणारी गोष्ट होती. सरांना मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी आमचा परिचय झाला त्या दिवशी सरांना मी बरेच प्रश्न विचारले की ह्या मुलांना म्हणजे नाटकासारखं शिकवाल की, तर सरांनी मला मध्येच थांबवून सांगितलं मी नाटकासारखं नाही शिकवणार, त्यांना प्रॉपर आर्टिस्ट बनवेन. आणि त्याही पुढचं एक ॲडिशनल वाक्य असं होतं की मी फक्त आर्टिस्ट नाही बनवणार तर सर्वार्थाने, म्हणजे बॅकस्टेज असेल, बिहाइंड द कर्टन स्टेजवरती असेल किंवा बाकी जे उत्स्फूर्तपणे एक स्वयंसेवक म्हणून जे जे नाटकाच्या प्रति प्रेम दाखवण्यासाठी जे घडवणार आहोत ते लोक आम्ही घडवणार आहोत. हे एक फार मोठी गोष्ट आहे सर, त्याबद्दल तुमचं कौतुक आणि मनापासून आभार. आणि आमच्या मुलांना तुम्ही दोघींनी ते वारंवार भेट होत होती आणि त्या सगळ्यांना सांभाळून घेतलं. आमच्या सगळ्या पालकांच्या वतीनं मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी विभागरी भिडे, श्रेयस जोशीची आजी, ज्यांनी आता इथं नाट्यछटा आणि यम झाला होता त्याची आजी, यमाची आजी.
लहान मुलं कशी घरात असं कौतुकाने बऱ्याच गोष्टी करत असतात, आपल्यालाही त्याचं कौतुक वाटत असतं. पण मुलांना घडवण्यासाठी गुरु हा हवाच. गुरुविना कोण दाखविल वाट, हे आपण ऐकलेलं आहे. माझ्याही लहानपणी मला या सरांच्या क्लासचं खूप अट्रॅक्शन होतं. माझी मावशी स्वतः तिच्यातही असे कलागुण होते, पण जेव्हा तिचं वय खूप झालं 50च्या पुढे, पण तिने 50 नंतर या सरांकडे नाटक शिकून एक चांगल्या नाटकात काम केलं. आर्थिक परिस्थितीमुळं किंवा कशामुळं त्यावेळेला या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे मला स्वतःला मिळालेल्या नाही. आणि माझ्या नातवात हा गुण मला दिसला, म्हणून मी म्हटलं योग्य गुरुच्या हाती व्यक्ती जावी, म्हणजे एक चांगलं मार्गदर्शन मिळेल. पुढे तो कोण होईल हे मला माहिती नाही, पण मार्गदर्शन देताना आपण योग्य द्यावं, म्हणून मी या सरांकडे या क्लासला घातले. आणि त्याचा आता प्रचिती आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव जसराज अनुपम ठोंबरे. मला या कार्यक्रमाबद्दल काहीतरी बोलायचं होतं. हे कार्यक्रम एवढं चांगलं होतं, त्यांनी खूप चांगलं शिकवलं होतं. म्हणजे त्यांनी या कार्यक्रमाला थोडं हार्डवर्क पण घेतली होती हे घ्यायला सगळं, आणि त्यांनी एवढं चांगलं बसवलं होतं की मला ते नेक्स्ट इयर पण असं यायला आवडेल मला. की मला हे खूप आवडले आणि मला हा क्लास म्हणजे डोक्यातच बसणार आहे हे पूर्ण वर्ष. आणि सर थँक्यू. थँक्यू. सगळ्यांचं नाटक छान झालं. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव आहे सुमेध सन्मती शहा. मला हे बोलायचं होतं की हे शाळा चांगली आहे आणि आम्हाला मजा आली होती. आम्ही नाटकाची प्रॅक्टिस केलीच नाही, जास्त तर आम्ही खेळलो. आम्ही खूप धूम मचाले, एक गाण्यात असं केलं आणि खूप मजा आली होती. सगळ्यांना मजा आली आणि टीचर्स वगैरे हे सगळे छान छान गेम्स देत होते, जसं की झिप्पो होतं, राम रावण होतं. हे 2 सगळ्यांचे फेवरेट होते. धन्यवाद. इंद्राणीताई, तुम्ही आता आम्हाला इतकी उत्सुकता लागली आहे की गोकुळबद्दल तुम्ही आधी आम्हाला सांगा. नमस्कार, धन्यवाद. मला माहीत नव्हतं इथे आल्यावर मला बोलायला लागेल, त्यामुळे मी तशी काही तयारी केलेली नव्हती. जसं सुचेल तसं बोलते. सर, सध्या मी जे काही गोकुळसाठी काम करतेय, तर खरंच सांगते, रोज मला तुमची आठवण होते. पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग आहे, बोलवणार आहे. रोज मला तुमची आठवण येते. याचं कारण असं, काही सिक्रेट्स आहेत, ती आता ओपन होतील. एक रुमा माझी आहे समोर बसली आहे, तर ती सिक्रेट्स तुझ्याचपर्यंत ठेव बाई, सांगू नकोस कुणाला. मुलांच्या बरोबर काम करताना बऱ्याचशा गिमिक्स वापरायला लागतात. बरेचदा ठरवून रागवावं लागतं. रागवायचं नसतं, राग आलेलाही नसतो, पण तो राग दाखवावा लागतो, त्याची ती गरज असते. तेव्हा मला अभिनय उपयोगी येतो. बरेचदा कंटाळा आलेला असतो, ते म्हणत असतात कंटाळा आलाय, आम्हालाही आलेला असतो. आम्हालाही वाटत असतं नको काही करायला, जाऊ दे, पण तो कंटाळा लपवावा लागतो. तेव्हा अभिनय करावा लागतो, तेव्हा सर तुमची आठवण येते. बरेचदा असं होतं की खूप काहीतरी छान घडतं, इतकं छान की डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू उभे राहू पाहतात, पण बरेचदा त्यांना रोखावं लागतं. तेव्हाही अभिनय कामाला येतो आणि तेव्हाही सर तुमची आठवण येते. अशी पदोपदी मला सरांची आठवण होते. नाट्यसंस्कारमध्ये मी आले कारण नाटकाचं वेळ होतं, नाटक करावं असं वाटत होतं. पण त्या प्रोसेसमध्ये, नाटकाच्या प्रोसेसमध्ये माझ्या असं लक्षात आलं की चेहऱ्यावरून अभिनय दाखवण्यापेक्षा आपण आपला आवाज जास्त चांगला वापरू शकतो. आवाजातून अभिनय जास्त चांगला करू शकतो. आवाज ही मला मिळालेली एक छान देणगी आहे आणि ती मी जास्त चांगली वापरू शकते. हा शोध मला नाट्यसंस्कारच्या शिबिरांमध्ये लागला आणि त्यानंतर
मी त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं आणि म्हणून जेव्हा मला आकाशवाणीमध्ये संधी मिळाली तेव्हा मी परीक्षा दिल्या, खूप छान पद्धतीने पास होत गेले आणि जवळपास 27 वर्ष आकाशवाणीमध्ये मी काम केलं. आकाशवाणीमध्ये जेवढी काही सेक्शन्स आहेत, जेवढे विभाग आहेत, म्हणजे बातम्यांच्या विभागापासून ते बालोद्यानपर्यंत, म्हणजे लहान मुलांच्या विभागांपर्यंत, ते बाहेर जाऊन लोकांचे इंटरव्ह्यू घेणे, रेकॉर्डिंग करणे, काही कार्यक्रम स्वतः लिहून सादर करणे, हे सगळं मी आकाशवाणीमध्ये केलं. त्या सगळ्याचा जो बेस आहे तो माझा इथे तयार झाला होता. स्क्रिप्ट कसं लिहायचं, कमीत कमी शब्दामध्ये आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या, खूप काही सांगायचं असेल तर शॉर्टमध्ये कसं सांगायचं आणि ते सादर कसं करायचं. किंवा आकाशवाणीचे श्रोत्यांचे वेगळे असतात. नाटकामध्ये तुम्हाला श्रोते दिसतात, आम्हाला श्रोते दिसत नाहीत. आम्ही एका बंद खोलीमध्ये असतो आणि अशा श्रोत्यांशी संवाद साधतो की जे आम्हाला कधी दिसतच नाहीत. तरीही त्या श्रोत्यांचं मन जाणणं, त्यांना काय आवडेल ह्याचा विचार करणं, किंवा कुठला काळ चालू आहे, काही सण आहे का, काही दुर्घटना घडली आहे का, याचं भान ठेवून कार्यक्रम सादर करणं, ही सगळी जी एक सजगता आहे ती नाटकांनी मला दिली असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे सरांनी जे शिबिराच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही नाटक शिकायला म्हणून आला आहात खरे, पण इथे जे काही तुम्ही शिकाल ते फक्त रंगमंचावर नाही, म्हणजे या रंगमंचावर नाही, तर तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर तुम्हाला पदोपदी उपयोगी पडेल. आणि त्याचा अनुभव मला अगदी रोज येत असतो. त्यासाठी सर खूप धन्यवाद तुम्हाला. गोकुळ ही आमची एक खूप छान वेगळी संस्था आहे. आता इथे जी मुलं आहेत त्यांना मी जे काही सांगते ते ऐकल्यावरती खूप छान वाटणार आहे. आमच्याकडे ना अभ्यास नसतो, आमच्याकडे इयत्ता नाही आहेत, कुठली टेक्स्ट बुक्स आम्ही घेत नाही आणि आमच्याकडे परीक्षा नसतात, पण आमची शाळा आहे. छान वाटलं. पण आमच्याकडे शाळेत जाणारी मुलं जेवढा अभ्यास करतात किंवा जेवढं काम म्हणूया आपण, जेवढं काम करतात त्याच्या कितीतरी पट जास्त काम आमच्याकडे केलं जातं. कन्सेप्ट लेवल स्कूल आहे आमचं. कुठलाही विषय म्हणून आम्ही विषय शिकवत नाही, तर तो विषय वेगवेगळ्या संकल्पनांमधून समजून घेतो. ही गोष्ट आता इथे अशी 5 मिनिटात सांगण्यासारखी नाही आहे, त्यामुळे मी त्या मोहात पडत नाही, तर एक खूप मोठं लेक्चर होईल गोकुळ या विषयावरच. पण सर्वांगीण जडणघडण मुलांची होणं म्हणजे त्यांच्या विचार प्रक्रियेपासून तर ते विचार चांगल्या पद्धतीने, अभिजात पद्धतीने लिहून, बोलून, शब्दांचं, योग्य शब्दांचं चयन करून आणि उत्तम बॉडी लँग्वेजसह तसं व्यक्त करायचं, अशा बऱ्याच गोष्टी आमच्याकडे होतात. आमच्या कामाचं हे 15वं वर्ष आहे. आमची जी पहिली बॅच आहे त्या आमच्या बॅचमधली मुलं आता खूप छान शिकून मोठी झाली आहेत, ग्रॅज्युएशन झाली आहेत. त्यातले बरेचसे परदेशामध्ये मास्टर्स करायला गेलेले आहेत आणि आजही ते आमच्याशी कनेक्टेड आहेत. आणि दरवेळेला सांगतात की आपण ज्या पद्धतीने शिकलो ना ते आम्हाला खूप छान, काहीतरी छान घडवून गेलंय. इतरांच्या बरोबर काम करताना आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आम्हाला जाणवतो. ही आमच्या कामाची खूप मोठी पावती आहे असं मला वाटतं. एवढंच मी बोलते. इथे ज्यांनी खूप छान शिबिर पूर्ण केलंय, आता मी बघितलं खूप छान परफॉर्मन्सेस बघितले तुमचे. उशिरा आले मी, थोडी नाट्यछटा वगैरे बघितल्या, खूप मजा वाटली मला, खूप कौतुक वाटलं मुलांना तुमचं. नाटकाची ही जी आवड आहे ती सोडू नका. भले तुम्ही मोठेपणी नाटक नाही करणार किंवा अभिनेते नाही होणार, पण हे शिक्षण तुम्हाला पदोपदी उपयोगी पडेल एवढी खात्री बाळगा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण प्रमाणपत्राचं वाटप करूया. वा, इंद्रायणीताई इतकं मस्त सांगितलं. आमच्या मनातलं तर सगळ्या बऱ्याच गोष्टी सुरुवातीला तुम्ही बोललात त्यावेळेस छान वाटलं. 15 दिवसाचा आपला शिबिर होतं. मुलांबरोबर आम्हाला रुळाला आणि मुलांना आमच्याबद्दल बरोबर रुळाला थोडासा वेळ लागला, पण सगळ्यांनी खूपच छान केलं. तर यांना आम्ही नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे प्रमाणपत्र देत आहोत. पहिलं आदित्य अभिजित सरगर, स्वरा विपुल वाणी, कौशिकी विनीत फडके, स्वरा विपुल वाणी, कौशिकी सुमेध
सुमेध सन्मित शहा, सुमेध गार्गी काळे, गार्गी काळे. सगळ्यांनी आय कार्ड घातले का? आधी आय कार्ड घाला. आदित्य राहुल गाडगीळ, आदित्य राहुल गाडगीळ. रुमा लांजेकर, रुमा लांजेकर. कौशिकी फडके. रुमा पुढे आहे तुझं. मिनाली गंडला, मिनाली. सानवी झेंडे, मल्हार पोतनीस, आरोही पोतनीस. आरोही, आरोही. चैतन्य साठे, यश जोशी, सारा माळी, जसराज ठोंबरे. बाळा आय कार्ड कुठे आहे? विसरला. गंधार वाळिंबे, निधी अनिरुद्ध वाळिंबे, अरिन कुलकर्णी, श्रेयस जोशी. 15 दिवस आम्ही या मुलांच्या बरोबर घालवलेत. हे आमच्या बरोबर असताना आम्ही बऱ्याच गोष्टीचं ऑब्झर्वेशन करत होतो. हे कसे सगळ्यांशी वागतात, कसे बोलतात. कारण आता बऱ्याच ठिकाणी एकटी मुलं असतात, त्यामुळे 5 तास असं सगळ्यांशी एकत्र वागणं जे माहिती नाहीत. कारण शिबिराला आल्यावरच त्यांची सगळ्यांची ओळख झालेली आहे. त्यामुळे ही मुलं कशी वागतात, कशी बोलतात, कशी एकमेकांबरोबर समरस होतात, किंवा तायांचं ऐकतात का, कशा पद्धतीने ऐकतात, कशा पद्धतीने बोलतात, याचं सगळं ऑब्झर्वेशन आम्ही 15 दिवस करत होतो. ते परीक्षा कशी त्यांनी दिली, परीक्षेला कसे उभे राहतात, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या वाटतात त्या सगळ्याचं आम्ही ऑब्झर्वेशन केलं. आणि त्याच्यातून आम्ही 2 उत्कृष्ट विद्यार्थी काढलेले आहेत. त्याच्यातलं एक आहे कौशिकी फडके, आणि दुसरं नाव आहे श्रेयस जोशी. बेस्ट स्टुडंट. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आभार प्रदर्शन. हा 15 दिवसाचा शिबिर होत असताना वनिता समाज या संस्थेने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व पालकांचे सुरुवातीला मी आभार मानलेच आहेत की त्यांनी या उन्हामध्ये अगदी वेळेवर आणून सोडलं आणि आपल्या मुलांचे व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी चढली. सगळ्या पालकांचे मनपूर्वक आभार. खूप छान सहकार्य केलं, असं सहकार्य पुढे ठेवा. त्यानंतर हे जे प्रशिक्षक आहेत त्यांनी अतिशय मेहनतीने या मुलांना सांभाळलं, संस्कार केले. काही व्याख्याते पण याच्याबरोबर आले होते, ते आज आलेले नाही आहेत. त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अंजली दत्तदार आणि हर्षदा टिल्लू या दोघींनी ही धुरा खूप छान सांभाळली. त्यानंतर आमचे या दोन्ही विश्वस्त आहेत, दीपाली निरगुडकर आणि संध्या कुलकर्णी. हे 3 ट्रस्टी या संस्थेचा कारभार आम्ही पाहत असतो. मी प्रमुख विश्वस्त आणि या दोघी विश्वस्त. हा ट्रस्ट आहे, याच्यातला कुठलाही फायदा झाला तरी तो कोणाच्याही खिशात जात नाही. याच कामाकरता आपण तो पुन्हा वापरला जातो. त्यामुळे
ही बालरंगभूमीच्या चळवळीसाठी हा एक ट्रस्ट आहे आणि आपण सगळ्यांनी या ट्रस्टवर विश्वास दाखवला, याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आमच्या या खरोबर ट्रस्टवर ट्रस्ट ठेवलात. सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे या डिसेंबरमध्ये आपल्या या संस्थेला 48 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्व माजी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र जमत आहेत आणि डिसेंबर 27 ते डिसेंबर 28 हे वर्षभर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होणार आहे. हे सगळे जे कलाकार आम्ही सांगतोय हे सगळे त्या काळामध्ये आपल्या संस्थेला वेळ देणार आहेत. आपण सगळ्यांनी या आमच्या संस्थेच्या या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. त्याच्या संदर्भातली योग्य माहिती आपल्यापर्यंत नक्कीच कळवली जाईल. त्यासाठी संपर्कात राहा. भरतनाट्यमध्ये या संस्थेने आम्हाला नाट्यगृह उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्या सर्व कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.